12वीला जेव्हा मला शहरामध्ये मी क्लासेससाठी वगैरे होतो, तिथं मी जिथं राहायचो ना, तिथं ग्राउंड होतं क्रिकेट. आणि त्या ग्राउंड मध्ये मला काय झालं की खेळायची सवय लागली आणि खेळता खेळता मला असं वाटायला लागलं की हा मी थोडं चांगलं खेळ. आणि ते क्रिकेट एवढं माझ्या नसा भिडलं की मी 12वीची परीक्षा दिली नाही. म्हणजे मी 12वीची परीक्षा 2 वर्ष दिलीच नाही. मी डीएड साठी फॉर्म भरलेला आणि माझं ऍडमिशन झालं डीएडला कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेजला माझं ऍडमिशन घेतलं. मी असं विचारलं की हा इथं कोणते स्पोर्ट्स चालतात. तर मला वाटलं नाही की चला ठीक आहे, आता मला कॉलेज लेवलवरून तरी मला स्पोर्ट्स भेटेल खेळायला, कॉलेजकडून खेळायला भेटेल. तर तिथं असं झालं की कबड्डी चालते जास्त. मला असं वाटलं की माझं क्रिकेट बंद होऊन जाईल. मी ऍडमिशन घेतलेलं आता आणि पुढच्या 30 मिनिटांमध्ये मी ऍडमिशन कॅन्सल करून टाकली. 2021ला चांगले मार्क आले प्रिलिम्सला. पण काय झालं, सेकंड आन्सर की आली आणि मला वाटते की एमपीएससी मध्ये अशी ती सेकंड आन्सर की होती की त्यांनी सगळ्यांचा घात केला, खूप जणांचा घात, 16 मार्क. येस. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण परीक्षा 0.75 मार्काने फेल झालो. पण पीएसआयचा लास्ट अटेम्प्ट होता. पण त्यावेळेस काय झालं की कोरोना पॅन्डेमिकमुळे ऍडव्हर्टाइज वगैरे आले नव्हते आणि त्यामुळे काय केलं एज रिलॅक्सेशन. बरोबर. आणि म्हणतात की किसी चीज को दिल से चाहो तो सारी काय मिलने के जुड़ जाएगी. येस. मला असं झालं, मला असं वाटायचं यार अभी तो मुझे समजा था की कैसे पढाई करना है, क्या करना है, क्या नाही. आणि संपलं. त्यामुळे मला वाटतं की एमपीएससी क्षेत्रामध्ये जेव्हा येताना तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शक कंपल्सरी गरजेचं आहे. मार्गदर्शक जर नसेल ना तर तुमचे अनुभव घेण्यामध्ये आणि पुन्हा त्याच्यातून चुका दुरुस्त करायला शिकण्यामध्ये तुमचा किती वेळ निघून जाईल तुम्हाला कळणार काय. कसं असते की जेव्हा इस्रो जेव्हा रॉकेट लॉन्च करतो, तर लॉन्च करताना त्याच्या प्रत्येक टेस्ट काय होऊ शकते, काय होऊ शकते, प्रत्येक पॉसिबिलिटी विचार केला पाहिजे आपण की काय होऊ शकते, एका तासामध्ये काय होऊ शकते. नुसता अभ्यास करणं म्हणजे नाही. टेस्ट सिरीज सोडवणं, त्या टेस्ट सिरीज सोडल्यानंतर त्या 1 तासाचं कॅल्क्युलेशन, त्याच्यामध्ये तुमचा असे बरेच विद्यार्थी असतील की त्यांचा अभ्यास भरपूर आहे पण स्कोर येत नाही. का? कारण त्यांना ते 1 तासाचं प्रेशर हँडल होत नाही. आणि अभ्यास आपण पेपर दिल्यानंतरच कळतं की ये मेरे पाले का था, इसको मैंने भी मार दिया, लंबा मार दिया, 6 मार दिया इसको, चलो अपने तकदीर में कुछ तो इससे बेहतर होगा. बरोबर. काहीतरी वेगळं असेल याच्यामध्ये. म्हणजे अपयश ही यशाची एक पायवरणी आहे. बरोबर. ते अपयश आलं त्यातून एक मोठं यश तुम्ही पाहिजे. माझं असं होतं की घरच्यांना जर समजा कुठं जायचं असेल गावाला तर ते काय करायचे, घराला लॉक लावून बाहेर जायचे 2-2-3-3. आणि माझी आजी आता ती नाहीये, तिनं खरंच ती जेवणाचं ताट घेऊन यायची, माझा मामा जेवणाचं ताट घेऊन यायचा आणि द्यायचे, गेट काढायचे, मला जेवणाचं ताट द्यायचं. म्हणजे असं होतं की मी घराच्या बाहेर पण नव्हतो. जेवताना पण असं व्हायचं माझं की माझं कुठलं असायचं, आता इकडे एखादा समाजसुधारक वाचू आपण किंवा कानामध्ये समजा काहीतरी टाकायचं, वॉकिंग करतो तर ऐकायचं. म्हणजे मी पूर्णपणे माझं असं होतं की माझं शरीर फक्त आहे आणि माझं सर्व जे आहे ना मी सर्वच एमपीसीला अर्पण करून टाकले. जेव्हा सगळं संपलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं तर तेव्हाच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची. विद्यार्थी मित्र हो, इन्स्पायर टॉकच्या या इन्स्पायरिंग टॉक मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याला या इन्स्पायर टॉक मध्ये इन्स्पायर करणार आहेत अरविंद सिरसे. अरविंद सिरसे नाही तर पीएसआय अरविंद यांचं मी इथं इन्स्पायर टॉक मध्ये खूप खूप स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कहाण्या, या संघर्षाच्या कहाण्या, ज्यातून आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशन घेता येईल आणि आपल्या आयुष्याला सुद्धा काहीतरी नवीन कराटी देता येईल अशा कहाण्या इथं उलगडत असतो. आणि आज या व्यासपीठावरती, या आपल्या प्लॅटफॉर्मवरती अरविंद यांचं मी प्रत्येकदा मनस्वी स्वागत करतोय. आणि त्यांची कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे की नेमका संघर्ष काय असतो आणि आयुष्यामध्ये काय चुका केल्या, त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या पातळीपर्यंत आपण येऊ शकतो आणि परत तिथून म्हणजे आपण समजतो ना फिनिक्स राखेमधून कसा उडतो आणि वगैरे वगैरे, ते सगळे कोर्स वगैरे आपल्याला सगळ्यांना माहितीच असतात. परंतु ऍक्च्युअल काय घडलेलं असतं आणि नेमकं काय त्याच्या मागे प्रेरणा असतात याबाबत आपल्याला आज अरविंदची गप्पा मारायच्या. तर अरविंद सर, परत एकदा तुमचं इन्स्पायर टॉक मध्ये स्वागत आहे. सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की आता म्हणजे तुम्ही पीएसआय ही जी तुमची पोस्ट आहे ही कोणत्या साली तुम्हाला मिळाली? सर, पीएसआय ही माझी निवड आहे 2022 संयुक्त पूर्व परीक्षेची झाली होती. त्या संयुक्त पूर्व परीक्षेमधून माझी 2024 मध्ये 1 ऑगस्ट 2024 मध्ये रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये माझी निवड झालेली आहे. अरे वा, अभिनंदन. आता आपण बघतोय की स्पर्धा परीक्षा नावच मुळात स्पर्धा आहे आणि गळे कापू प्रकारची स्पर्धा आता खरं तर खूप जास्त स्पर्धा वाढली आहे. म्हणजे पीएसआयच्या साधारणतः 400-500 जागा येतात आणि त्यासाठी महाराष्ट्रभरातून 4 लाखाच्या वरती अर्ज येतात आणि मग एवढ्या मोठ्या स्पर्धेतून हे यश मिळवणं हे खचितच एक मोठा संघर्षच असतो याच्या मागे. आता मला या बाबतीत खरं जाणून घ्यायला आवडेल की तुमची मुळात हे म्हणजे एमपीसी करणं किंवा डिपार्टमेंट मध्ये जाणं या मागे काही मूळ प्रेरणा होत्या? तर माझं हे जे एमपीएससी मध्ये येणं जे आहे, हो, तर मी म्हणेल मी ऍक्सिडेंटल पीएसआय आहे. ऍक्सिडेंटल पीएसआय का? कारण मला व्हायचं होतं क्रिकेटर. कारण मी जेव्हा 10वी पर्यंत मी अभ्यासात खूप चांगला होतो. 10वी मध्ये असताना माझा वर्गामध्ये पण पहिला नंबर आला होता. त्यानंतर काय झालं की 12वीला जेव्हा मला शहरामध्ये मी क्लासेससाठी वगैरे होतो तर तिथं मी जिथं राहायचो ना तिथं ग्राउंड होतं क्रिकेट. आणि त्या ग्राउंड मध्ये मला काय झालं की खेळायची सवय लागली आणि खेळता खेळता मला असं वाटायला लागलं की हा मी थोडं चांगलं खेळतोय. आणि ते क्रिकेट एवढं माझ्या नसा भिडलं की मी 12वीची परीक्षा दिली नाही. 12वीची परीक्षा दिली नाही मी. पहिल्या वर्षी 12वीची परीक्षा दिली नाही. म्हटलं चला आता परीक्षा दिली नाही, पुन्हा अभ्यास करू, पुन्हा देऊ. पण ते एवढं डोक्यात होतं की पुन्हा आणखी परीक्षा दिली नाही. म्हणजे मी 12वीची परीक्षा 2 वर्ष दिलीच नाही. 12वीची परीक्षा 2 वर्ष दिली नाही.
त्याच्यानंतर घरचे म्हटले बाबा तू काही का होईना तू एक वेळेस तरी परीक्षा दे, काहीतरी 12वी तर पास हो, पुढे काहीतरी करता येईल. 12वीची परीक्षा दिली मी आणि चांगले मार्क पडले मला. आणि कसं झालं की माझ्या घरामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील टीचर आहेत, माझा भाऊ टीचर आहे. आणि त्याच्यामुळे कसं झालं की घरच्यांना असं वाटलं की आता हा तू पण काहीतरी टीचर फील्डमध्ये तू ट्राय करू शकतोस. मग मी काय झालं की मी डीएड साठी फॉर्म भरलेला आणि माझं ऍडमिशन झालं डीएडला कोल्हापूर इथे. कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेजला माझं ऍडमिशन घेतलं. तिथे गेल्यानंतर कॉलेजमध्ये काय झालं की मी असं विचारलं की हा इथं कोणते कोणते स्पोर्ट्स चालतात. आता मला वाटलं ना की आता चला ठीक आहे, आता मला कॉलेज लेवलमध्ये तरी मला स्पोर्ट्स भेटेल खेळायला, कॉलेजकडून खेळायला भेटेल. तर तिथं असं झालं की इथं कबड्डी चालते जास्त. आणि मग मला असं वाटलं की माझं क्रिकेट बंद होऊन जाईल. आणि मी ऍडमिशन घेतलेलं आता आणि पुढच्या 30 मिनिटांमध्ये मी ऍडमिशन कॅन्सल करून टाकलं. ऍडमिशन कॅन्सल करून टाकलं आणि तिथून गेलो मी मुंबईला. म्हणजे क्रिकेटच्या वेळा पाहिजे. यस. बर. क्रिकेटचं एवढं तुम्हाला पॅशन होतं की ते क्रिकेट म्हणजे तुमचं करिअर पणाला लागते किंवा आपल्याला क्रिकेटमध्येच करिअर करायचंय. हे दोन पर्याय तुमच्यासोबत. एक तर तुम्हाला घरच्या वडील टीचर म्हटल्यानंतर ते एक वेगळं प्रेशर असतं समाजामध्ये की बाबा शिक्षकाचा मुलगा आहे, चांगला शिकला पाहिजे, याला चांगलं वळण असलं पाहिजे, यानं काहीतरी करून दाखवलं पाहिजे, हे एक सामाजिक प्रेशर घेऊन तो चालत असतो. आणि दुसरी गोष्ट की आपलं असणारं पॅशन, ती आपली आवड, ती तुमचे छंद ज्याला आपण म्हणतो ते क्रिकेटचा होता. मग याच्यामध्ये तुम्ही त्याला प्रेफरन्स दिला. हा. मग मी काय केलं की मी तिथून गेलो मुंबईला. बरं. मुंबईला गेलो. मुंबईला मी काय बघितलं, क्लब बघितले वेगवेगळे. मग तिथं काय झालं की माझी राहण्याची वगैरे व्यवस्था झाली तिथून मुंबईमध्ये. तिथून मग मी काय झालं की मी पुण्यामध्ये आलो. पुण्यात आल्यानंतर पुण्यात मी क्लबची वगैरे चौकशी केली. पुण्यामध्ये कॉलेज वगैरे बघितली की कुठं राहायची वगैरे व्यवस्था होऊ शकते, काय होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर घरचे परेशान. का परेशान की हा एकतर परीक्षा देत नाही, हा, आणि परीक्षा दिल्यानंतर पुन्हा कुठे ऍडमिशन घेत नाही, हा करेल काय. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठल्याही आई वडिलांना असं वाटतं की त्यांना अगोदर त्याच्या पायावर त्याला कुठली तरी नोकरी कामधंदा असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर समजा मी असं म्हणतोय की मला क्रिकेटर व्हायचंय, मला क्रिकेट खेळायचं, हे न पटणारी गोष्ट आहे ग्रामीण भागामध्ये. अजून ते ऍक्सेप्टेबल. आता तर मी म्हणतो की आता हळूहळू वातावरण वाढतंय, त्या काळात तरी नाही. हे क्रिकेटसाठी आपला मुलगा वाहून घ्यावा असं अजून पालकांची मानसिकता झालेली नसते. म्हणजे खेळाला करिअर करणं ही मानसिकता नाही. मग त्याच्यानंतर माझं काम काय होतं की मी आता घरी आहे, 12वीची परीक्षा देऊन मी रिझल्ट येऊन डीएडचं ऍडमिशन कॅन्सल करून गावाकडे गेलो. आता करणार काय. तर माझं असं होतं की मी गावोगावी जायचो. जसे कामगार कामावर जातात, म्हणजे सकाळी उठून कामावर जातात, कामावर जाऊन परत येतात, तसं माझं काम होतं की सकाळी बॅग भरायची, किट भरायची आणि या गावाला टुर्नामेंटला जायचं, त्या गावाला टुर्नामेंट जायचं. म्हणजे मी पूर्ण त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये खेळायला लागलो. माझी जिल्ह्याला पण निवड झाली क्रिकेटच्या टीम मध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की हा पुढच्या वर्षी मला पुण्याला यायचंय. मग त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आलो आणि इथून मग माझी थोडीशी क्रिकेटची, म्हणजे जसं काही गावाकडे असताना कसं की पैलवान खेळतो, कुस्ती खेळतो, पण त्याला कुठला प्लॅटफॉर्म नाहीये. पण मला असं वाटलं की हा मी पुण्यात येईल, मला काहीतरी प्लॅटफॉर्म भेटेल, पुढे काहीतरी मला बरोबर समजतील. कारण गावाकडे असताना कुठली कोचिंग नव्हती, काही नव्हती. मी टीव्हीवर बघायचो त्यावेळेस झहीर खान बॉलर फेमस होता, त्याला कॉपी करायचो. आणि ह्या गोष्टी पण लेफ्ट आर्म. हा येस, मी लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. ग्रेट. आणि त्याच्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर पुण्यात ऍडमिशन घेतलं कॉलेजला. आणि मग पुण्यामध्ये एक क्लब होता, त्या क्लबला मी ट्रायल दिलं. तिथे माझं सिलेक्शन झालं त्या क्लबला. आणि तिथून माझं क्रिकेटची जर्नी पुण्यामध्ये चालू झाली माझी. मग तिथनं काय झालं की मी कॉलेज आणि क्रिकेट ह्या गोष्टीचं काय व्हायला लागलं की थोडंसं बॅलन्स मला करता येत नव्हतं. कारण दिवसभर कॉलेज असायचं, त्याच्यामध्ये क्लबची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये फिटनेस. मग त्याच्यामुळे कसं होऊ लागलं की जेवढं मला वेळ द्यायला पाहिजे होता स्पोर्ट्सला, त्या गोष्टी मला तेवढ्या देता आल्या नाही. मग कॉलेज जसं झाल्यानंतर मग मी काय केलं की मी पूर्णपणे झोकून दिलं. आणि त्याच वेळेस सर मी टेनिस क्रिकेट पण खेळायचो. टेनिस क्रिकेट. तर टेनिस क्रिकेटमध्ये जी आता पुण्यामध्ये आपल्याकडे येस, तुम्हाला बरेच प्लेअर माहिती असतील टेनिस मधले फेमस. कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, संदेश पार्टे, अफजल शेख, हे म्हणजे त्या लेवलला तुम्ही क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होता. आणि त्या लेवलचं क्रिकेटमध्ये तुमचं जे पॅशन होतं ते तिथं पण तुम्ही म्हणजे तिथं सर्वोच्च स्थानी तुम्ही पोहोचलेलाच आहे. एक ठिकाणी म्हणजे तुमच्या ते परफेक्शन ने तुम्ही त्या लेवलला पोहोचला होता. करेक्ट आहे. आणि मग आता इथून करिअरचं पुढचं काय तुम्ही विचार कराल त्यावेळेस. नाही, मग आता मी काय झालं की आता माझं असं होतं की मी जेव्हा इथून पुण्यात आलो ना, माझा एक फंडा होता क्रिकेटचा. तर मी काय करायचो, कुठल्याही जरी ग्राउंडवर गेलो ना तर मी म्हणायचो की तुमच्या मधला, मी नाही म्हणायचं मला टीम मध्ये घ्या, मी म्हणायचो की तुमच्यातला बेस्ट बॉलर कोण आहे किंवा बेस्ट बॅट्समन कोण आहे, त्याला मी 2 बॉल टाकतो, त्याला 2 बॉल मध्ये बोल्ड करायचो मी. की मग असं नंतर व्हायचं की मी माझ्याकडून घेऊ का तुझ्याकडून घेऊ असंच. मग पुण्यामध्ये माझी निवड झाली. मग पुण्यात प्रत्येक टीम सोबत खेळताना ती पुण्यातली टॉपची टीम आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप टीम येतात त्या टीम मध्ये त्यापैकी टेनिस क्रिकेटमध्ये.
आणि त्याच्यातून मला पैसा वगैरे भेटायला लागला, फायनान्शियली थोडस स्टॅबिलिटी व्हायला लागली. हा, पण टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट आता थोडासा बॅलन्स करायला पुन्हा आवड जाऊ लागलं. आणि मग काय झालं की मग पुढे काय झालं की मी जेव्हा लेदर क्रिकेटवर पूर्णपणे, टेनिस क्रिकेट पण बंद केलं आणि लेदर क्रिकेटवर पूर्णपणे फोकस केलं, त्यानंतर काय झालं सर, मला इंजुरी झाली. मेजर इंजुरी झाली माझी आणि लिगामेंट टिअर झालं माझं. आणि त्या लिगामेंट टिअर मधून मला रिकव्हर होण्यासाठी ऑलमोस्ट 2 वर्ष लागली. तुमचा खेळ पण थांबला, क्रिकेट थांबला. मग आता काय झालं की जेव्हा इंजुरीतून मी ठीक झालो तेव्हा काय झालं की मी जेव्हा पुण्यामध्ये खेळायचो तर त्यावेळेस काय होतं की पुणे पोलीसची पण क्रिकेटची टीम होती. आता म्हणजे मी एमपीएससी कडे कसा आलो, पुणे पोलीसची क्रिकेटची टीम, तोपर्यंत माझा एमपीएससीचा काही संबंध नव्हता, गाडी मात्र संबंध होता. माझं काम होतं सकाळी उठणे, फिटनेस करणे, इव्हिनिंगला जाणे, प्रॅक्टिस करणे, त्याच्यानंतर जे काही मॅचेस आहेत ते मॅचेस खेळणे, तेच डोक्यामध्ये साधारण करा. मग त्याच्यानंतर काय झालं की पुणे पोलीसची जी टीम होती ती पुणे पोलीसच्या टीमचं असं होतं ना की जे चांगले खेळणारे प्लेयर आहेत त्यांची टीम असायची आणि त्यांचं काम कसं होतं की त्यांची प्रॅक्टिस करायची आणि मॅचेस खेळायच्या. बरोबर. मग मला असं वाटलं की मग जे काही मित्र होते त्याच्यामध्ये क्रिकेट खेळताना माझ्यासोबत ओळख झालेली, तर मला वाटलं की हा पर्याय चांगला आहे. जर समजा उद्या कदाचित जर खेळाडूचं कसं असते आयुष्य, बरोबर, की जोपर्यंत जब तक गेम आहे तब तक आहे. बरोबर, खरं. हा, जोपर्यंत बॅट चालली तर चालू, जोपर्यंत बॉल चालला तोपर्यंत चालू. तुम्हाला त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही रिटायरमेंट घेतलं म्हणजे तुम्हाला पेन्शन भेटेल किंवा काहीतरी तुम्हाला हे भेटेल. मग एक बॅकग्राऊंड मला थोडंसं आलं की हा मला पण एक काय करावं की मी पण थोडीशी ट्राय करावं, पोलीस भरती ट्राय करावं आणि पोलीसच्या टीम कडून मी खेळावं. मग काय झालं की मी पोलीस भरती दिली आणि हे पुढे कधी आला, हे साल कोणतं, आता हे जेव्हा झालं तेव्हा मी वयाची 30 गाठली होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीसाठी ट्राय देताय, येस, तो वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही पहिला ट्राय दिला. येस. आणि त्यातून तुम्हाला म्हणजे हे बघून जाणीव झाली की आता फक्त क्रिकेटवरती आयुष्य जाणं थोडंसं आपलं अवघड दिसतंय आणि आता तुम्ही इंजुरी पण गेला आणि मग यातून पुढे जायला ठोस आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि मग त्यासाठी तुम्ही पोलीस भरतीचा पर्याय निवडला. मग तिथून पुढे कसा प्रवास सुरू झाला तुमचा? मग पोलीस भरती निवडली मी. आता कसं होतं की अभ्यास म्हणजे असं होतं की हातात माझ्या एखादी पेन जर आलं तर मला असं वाटायचं हे काय म्हणजे हातात असं होतं की माझ्या हातात बॉल, बॅट, झोपताना पण बॅट घेऊन, उठताना पण बॅट बॉल, चालताना पळताना पण असे आपण गावावर कसे असतो की कोणी असेल एखादा प्लेअर तो पळता पळता पण ऍक्शन करून दाखवतो, तसं माझं डोक्यामध्ये. मग चला ठीक आहे, मग मी चालू केला अभ्यास पोलीस भरतीचा. पण काय झालं की माझी लॉंग जम्प चुकीची पडली, पहिलं लॉंग जम्प चुकीची पडली आणि मी क्वालिफाय नाही झालो. मग त्याच्यानंतर मी काय केलं की मी फोकस केलं, मी थोडंसं आहे ना की म्हटलं थोडं काही दिवस स्पोर्ट्सला थोडं बाजूला ठेवावं, याला एक वेळेस एकदा करिअर झालं की मग स्पोर्ट्स आहे, हा हे करता येईल. त्याच्यानंतर काय झालं की माझ्याकडून आता एक ती म्हणा की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन असं म्हणतो ना आपण, काहीतरी कुठली तरी गोष्ट घडते पुढे काहीतरी घडण्यासाठी. हा, माझं असं झालं की मी तयारी केली, खूप चांगली तयारी केली, फिजिकली फिट झालो मी, चांगल्या गोष्टी, फिजिकल फिटनेस, रिटर्नची तयारी केली आणि ग्राउंडवर मी 10 मिनिटं उशिरा पोहोचलो. अरे 10 मिनिटं उशिरा पोहोचलो आणि त्याच्यामध्ये उशीर होण्यामागे काय कारण? उशीर होण्यामागचं कारण असं होतं की असं मी आता ऐकलेलं की एक विद्यार्थ्याचं ग्राउंड ऑलरेडी झालं होतं, तो म्हणे की सकाळी ग्राउंडला बोलवतात आणि काय नाही सकाळी 7 वाजेपर्यंत ग्राउंड चालू करत नाही, सकाळी हे करतात म्हणजे असे ऐक्यू गप्पावर मी सुद्धा अशा गोष्टी. आणि मग मला काय विचार केला की मग आपण थोडंसं 10 मिनिटं उशिरा जाऊ, तिथं असं पण मी बसवणार असेल ना. आणि त्या दिवशीच ऍक्च्युली काय झालं की त्या दिवशी जास्त मुलांना बोलवलं ग्राउंडला आणि थोडं लवकर ग्राउंड चालू केलं. आणि त्या दिवशी तिथलं जे आहे तर त्यांनी काय म्हटलं की ज्याचा इव्हेंट मिस झालाय त्याला पुन्हा इव्हेंट देता येणार नाही. बरं. आणि मी तिथे गेलो आणि शॉर्टपुट इव्हेंट जो होता तो माझा मिस झाला आणि मग त्याचा चान्सच नव्हता. जर तुम्हाला 20 मार्क तुमचे डायरेक्ट मायनस होतात. पण त्याच वेळेस मला वाटलं की चलो अपने तकदीर में कुछ तो इससे बेहतर होगा, बरोबर, काहीतरी वेगळं असेल याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर यस, म्हणजे अपयश ही यशाची एक म्हणून पायाभरणी आहे, बरोबर ना. ते अपयश आलं त्यातून एक मोठं यश तुम्ही पाहिलं. मग तिथून पुढे काय कसं विचारावं तुमच्या डोक्यात? मग काय झालं की माझा अटेम्प्ट झालेला पोलीस भरतीचं, माझं वय संपलेलं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मी काय केलं की त्याच अभ्यासावर आहे ना PSIची ऍड आली होती, त्याच्यावर फॉर्म भरल्यानंतर परीक्षा झाली. परीक्षेत मला ठीकठाक मार्क, मी पास नाही झालो पूर्व परीक्षेला ठीकठाक मार्क आले आणि मला असं वाटलं की अरे ये हो सकता है, इसको कर सकते आपण. बरं, कॉन्फिडन्स तो परीक्षेत दिल्यानंतर त्याच्या आधी जे काही न्यूनगंड माध्यमामध्ये असतात किंवा आद्या बराच अपप्रचार असतो, बऱ्याच अंधश्रद्धा असतात की बाबा एमपीएससी खूप अवघड आहे, हुशार मुलांचंच काम आहे आणि एका ठराविक ह्याच्यातच तुम्ही करायला पाहिजे वगैरे, हे प्रेशर आलं होतं का? ह्याच्यात खूप स्पर्धा आहे, आपलं वय झालेलं आहे आणि आता आपण सुरू केलं तर आपल्याच्याने पॉसिबल नाही होणार आहे, आपलं कसं होईल, काय होईल. मी याच्या बाबतीत काय तुम्ही प्रेशर आलं तर विचारायचं? आता कसं आहे की माझ्यासाठी खरं सांगेल मी,
साधा पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल होणं म्हणजे माझ्यासाठी IAS IPS होणं होतं. कारण ज्याचा संपर्क 7 ते 8 वर्ष अभ्यासाशी कधीच गेलेला आहे, म्हणजे तो पेन सुद्धा बॉल सारखा वाटायचा. म्हणजे बिलकुल संबंध तुटून गेलेला आहे, काहीच संबंध नाहीये. त्यानं जर समजा हे करतो, माझ्या खरंच खूप पाठी होतं. मला कधी कधी आता पण बिलीव्ह होत नाही की मी केलं ते किंवा मला हे अचीव्ह झालं. बरोबर. आणि जेव्हा मी एक्झाम दिली मी, म्हणजे त्याच्यानंतर काय झालं की लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर मी गावाकडे गेलो. लॉकडाऊन गावाकडे गेल्यानंतर माझं कसं झालं की त्या टाइमला क्रिकेट बंद, जिम बंद. माझं कसं व्हायचं की माझी एनर्जी त्यावेळेस फोकसफुली नव्हती. फोकस म्हणजे समजा पोलीस भरती जरी करतोय तर काय होतं, इकडे क्रिकेटची प्रॅक्टिस पण करतोय, जिम पण करतोय, हे पण करतोय, ते पण करतोय. ते नॅरो माइंडेड नव्हतो मी त्यावेळेस. मग त्यामुळे फोकस राहतो, तुमच्या देहाप्रती तुम्ही फोकस असणं गरजेचं. आणि दुसरी गोष्ट कसं वाटायचं मला की आता बरेच आता MPSC करणारे विद्यार्थी हे काय करतात, थोडं सिजनल अभ्यास करतात. म्हणजे परीक्षा आली की तेवढ्या पुरतं. मला कसं वाटायचं की हा पोलीस भरती आहे ना, किती आहे, 5 किलोमीटर आहे ना, तर मी 4 किलोमीटर रनिंग करायचो आणि समजायचो की हा पुढचं 1 किलोमीटर माझं होऊन जाईल. किंवा मग पोलीस भरती जेव्हा डिक्लेअर होईल त्याच वेळेस थोडंसं 1-1.5 महिना ग्राउंड करायचं. तेवढ्या वेळेस म्हणजे तेवढ्या वेळात नाही होत. जसं म्हणतो ना की आपण ऑलिम्पिक जर असेल, 4 वर्षांचं ऑलिम्पिक होतं, तर त्याची तयारी आपण 4 वर्ष अगोदरपासून करतो. असं नाही की आपण ऑलिम्पिक आले महिनाभरामध्ये 1 वर्षात, तसं नाही. तसं होऊ शकत. तुम्हाला बारीक बारीक गोष्टी ज्या ज्या आहेत त्याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी काय झालं, मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर कसं झालं की आता माझी सिस्टर पण स्टडी करते, ती आता सध्या पुणे पोलीसला आहे ती. आणि मी पण पुढच्या तयारी करते ती. येस. आणि घरी कसं की शिक्षण असल्यामुळे शैक्षणिक वातावरण होतं आणि अभ्यास सुरू झाला माझा. 2020 मध्ये मी जो अटेम्प्ट दिला, मला थोडं समजायला लागले की हा काय असते, काय आहे, काय नाही. परीक्षेत त्या अपयशाला पण लक्षात आलं असेल किंवा इथे कमी पडलो आपण, किंवा इथे आपल्याला समजा आता इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता हे सगळे जे विषय आहेत, याच्यामध्ये काही विषय सोपे वाटले असतील, काही अवघड वाटले असतील, काही जवळचे वाटले असतील, काही लांबचे वाटले असतील. मग त्यातून तुम्हाला क्लिअर झालं असेल चित्र की बाबा आता आपण काय फोकस करायचं. 2020 ची एक्झाम जेव्हा दिली ना, तर खरंच मला वाटते की MPSC खरंच कठीण परीक्षा पण आहे आणि सोपी पण आहे. कठीण कशी की आता मी 2020 चा जेव्हा अटेम्प्ट दिला ना, मी परीक्षेला गेलेलो. परीक्षेला गेल्यानंतर आता 100 पैकी असं झालेलं की मी परीक्षा सुरुवातीला मला गणिताचे प्रश्न आले. म्हणजे सुरुवातीला कसं असतो ना, ABCD गणित आल्यानंतर विज्ञान आल्यानंतर कालू घडामोडी आले. आणि असं झालं की मी 100 पैकी फक्त 55 प्रश्न अटेम्प्ट केले फक्त. आणि मला पडले 25-26 मार्क. म्हणजे मला असं वाटत होतं की इतने में नहीं होगा, नंतर इसको बहुत कुछ करना पडेगा. म्हणजे हे असं नाही की थोडंसं केलं आणि झालं. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा तयारी केली जोमाने. 2021 मध्ये मग पुन्हा आणखी काय झालं की मी 2000 सप्टेंबर एक्झाम झाली 2020 ची, आणि पुन्हा लगेच फेब्रुवारी लॉकडाऊन मध्ये लगेच दुसरी एक्झाम परीक्षा थांबलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला 1-2 वर्षाच्या टप्प्यामध्ये 3 परीक्षा देण्याची संधी त्यावेळेस होती. आणि मग एक परीक्षा दिल्यानंतर पुढचे तुमच्याकडे तोच मला आता महत्वाचा वाटतो पिरियड की जिथं तुमचे प्रिलिम तुमचं कळालं की आपण आता अटेम्प्ट चुकला, 55 अटेम्प्ट झाला, मार्क पण कमी आले, 25-26 आले. आता दुसरा अटेम्प्ट केवळ 6 ते 7 महिन्यांमध्ये आहे. त्या 6 ते 7 महिन्यांमध्ये नेमका अभ्यासाचा रोडमॅप काय होता आणि नेमकं तुमचं प्लॅनिंग कसं होतं? 6 ते 7 महिन्यामध्ये मी काय केलं की मग मला कळून चुकलं की मी काय चुका केल्या होत्या की मी क्वेश्चन पेपर सोडवले नव्हते. टाइम डाऊन, म्हणजे जो टाइम मॅनेजमेंट आहे, म्हणजे आपण कसं आहे की आपण किती तयारी करू, पण ही स्पर्धा परीक्षा जी आहे ती 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवण्याची तयारी पाहिजे. त्याच्यात आपण कसं करणार, म्हणजे कसं म्हणतो आपण प्रॅक्टिस किती पण करू, पण मॅचची पण प्रॅक्टिस असली पाहिजे. तुम्ही नेटमध्ये किती पण खेळताय आणि तुम्हाला जर समजा मॅचमध्ये जर जमत नसेल तर तसंच होतं. हे टेस्ट सिरीज सोडवणं खूप गरजेचं होतं आणि त्यावेळेस मी टेस्ट सिरीज सोडवल्या नव्हत्या, त्याच्यामुळे माझ्याकडे प्रॉपर नव्हतं. 2021 ला आम्ही पुढचे जे 5-6 महिने होते खूप चांगला अभ्यास केला त्यांनी. त्याच्यानंतर काय झालं की मला चांगले मार्क आले. 2021 ला चांगले मार्क आले प्रिलिम्सला. पण काय झालं, सेकंड आन्सर की आली आणि मला वाटते की MPSC मधली अशी ती सेकंड आन्सर की होती की त्यांनी सगळ्यांचा घात केला, खूप जणांचा घात, 12-16 मार्क. येस. आणि त्याच्यामध्ये मी पूर्व परीक्षा 0.75 मार्काने फेल झालो. दुसरी पूर्व परीक्षा जी काय अभ्यास करून दिली होती आणि त्याच्यामध्ये मी खरोखर पूर्ण झोकून दिलं होतं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग 2021 ला जेव्हा नापास झालो तेव्हा मला वाटलं की चलो ठीक आहे, इसको और करना पडेल, अजून जास्त. म्हणजे इतना काफी नाहीये, याला अजून करावं लागेल. मी असं नाही, दुःखी नाही झालो. मी फक्त विचार काय केला की याला हे एवढं नाही होणार, म्हणजे कुठली गोष्ट. आधीच्या पूर्व परीक्षेमध्ये फेल होण्याचं मार्जिन हे खूप जास्त होतं. आता जे 0.75 म्हणजे तो सुद्धा एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे येत चालला असेल किंवा आता हे जमायला लागलं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की 2021 हा माझा लास्ट अटेम्प्ट होता PSIचा. पण PSIचा लास्ट अटेम्प्ट होता, पण त्यावेळेस काय झालं की कोरोना पॅन्डेमिक मुळे ऍडव्हर्टाईज वगैरे आले नव्हत्या आणि त्यामुळे काय केलं, एज रिलॅक्सेशन भेटलं. बरोबर.
आणि म्हणतात की किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात मिलने के बाद जुड़ जाती है. येस, मला असं झालं, मला असं वाटायचं यार अभी तो मुझे समजा था की कैसे पढ़ाई करना है, क्या करना है क्या नाही, आणि संपलं. जसं मला थोडं वाटलं की मला असं वाटायचं यार काहीतरी व्हावं, मला काहीतरी भेटावं, चान्स प्रूव्ह करायला भेटावं काहीतरी. आणि एक खिलाडू वृत्ती कशी असते की एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो. लढत राहायचं. आणि काय म्हणताय की म्हणतो ना की एक पॉवर असते, नेचरमध्ये एक पॉवर आहे. तुम्ही जर कुठली गोष्ट मनापासून 100% झोकून देऊन जर करत असाल ना, तुम्हाला रस्ते खुद ब खुद येतात, तुम्हाला परिस्थिती पण अनुकूल होते. येस. आणि 2022 मध्ये जो अटेम्प्ट दिला मला एक अटेम्प्ट वाढून भेटला. तो त्यावेळेस म्हटलं की मी इस बार छोडणार नाही. यावेळेस म्हटलं की पूर्व परीक्षा आहे ना, जेवढा कट ऑफ लागला ना त्याच्यापेक्षा आपण 5-10 मार्क जास्त घेऊ, म्हणजे कुठल्याही याच्यावर आपण थांबायचंच नाही. हे म्हणणं सोपं आहे, म्हणजे हे संकल्प सोडणं सोपं आहे किंवा आता हे सोडणार नाही, असं बरेच मुलं करतात. म्हणजे अक्षरशः ते इन्स्पायर. आता हे व्हिडिओ बघून सुद्धा आता काही जण पेटून उठलेले असतील, आता मी पण सरांसारखंच करणार, मी सरांसारखाच या पद्धतीने इथं. आता जरी मला उशीर झाला, बरेच जण आता हे विचार करत असतील. परंतु मला एक्झॅक्टली विचारायचं हे की हे 5 ते 6 मार्क जास्त मिळवायचे आहेत. मागची 2 पूर्व परीक्षेची ही पार्श्वभूमी आपली आहे जी आता आपण पाहिली सगळ्यांनी. आणि मग आता हा 5 ते 6 मार्क वाढून येण्यासाठी काय एक्झॅक्टली करावं? पहिली गोष्ट, डिस्ट्रॅक्शन सगळे दूर केले मी. स्पोर्ट्स होतं 100% स्पोर्ट्स बंद केलं. फिटनेस, मी असं होतं की क्रिकेटला तुम्ही बंद केलं. क्रिकेटला बंद केलं. फिटनेस माझा होतं की माझं पॅशनच होतं, म्हणजे खेळणं आणि व्यायाम करणं या गोष्टी माझ्या आयुष्यात करण्यासाठी ही जी मनाची तयारी होती ही कशी केली? मी म्हटलं की चलो मुझे वापसी का रस्ता तो पता है. म्हणजे मी जरी फिट जरी समजा थोडं अनफिट जरी झालो, मी त्यावेळेस सर मी ऑलमोस्ट 70 to 71 kgचा होतो मी. त्या जर्नीमध्ये मी त्या 5 ते 6 महिन्यामध्ये मी 15 ते 16 किलो वजन गेन केलं. 87-88 किलोचं झालं. अचानक सगळं म्हणजे माझं असं होतं की मी काय केलेलं, पहिली गोष्टी केली म्हणजे माझी कुठे एनर्जी जिथं जिथं जात होती ती एनर्जी मी एका ठिकाणी लावली. आणि त्याच्यानंतर काय झालेलं की मी इव्हन माझा मोबाईल पण ऑफलाईन असायचा. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ना व्हॉट्सअप ना इंस्टाग्राम, टेलिग्राम, फक्त ते पण अभ्यासासाठी. इव्हन मला कोणी कॉल बॅक पण करू शकत नव्हतं. मी असं केलं होतं की एक पिक्चर आहे बघा, तो त्याच्यामध्ये काय की सिर्फ इनकमिंग फ्री, आउट गोईंग नाहीये. तर मी असं केलं होतं की मला फक्त की कोणाचा कॉल नाही येऊ शकणार, मी कोणाला कॉल करू शकेल अशा टाईपचं. म्हणजे मी सगळं हे केलेलं. आणि मित्रांना मी काय म्हणायचो की तुम्ही यार मला भेटू नका, तुम्ही भेटले ना मला की मला खूप छान वाटतं, तुमच्यासोबत माझा टाइम जातो आणि माझं जे दिवसाचं शेड्यूल जे आहे ते डिस्टर्ब होतं, म्हणजे सगळ्या गोष्टीपासून. इव्हन आता हे थोडंसं अतिशोक्ती वाटेल पण ते खरंच मी अनुभवलेलं आहे की मी ज्यामध्ये घरामध्ये होतो राहायला, म्हणजे घरी बसून अभ्यास केला, मी कुठली लायब्ररी लावली नाही, काही घरी टेबल, स्टडी चेअर सगळ्या गोष्टी सेटल होत्या. स्टडी रूम होती माझ्यासाठी वेगळी. माझं असं होतं की घरच्यांना जर समजा कुठं जायचं असेल गावाला तर ते काय करायचे, घराला लॉक लावून बाहेर जायचे 2-2, 3-3 दिवस. आणि माझी आजी, आता ती नाहीये, तिनं खरंच ती जेवणाचं ताट घेऊन यायची. माझा मामा जेवणाचं ताट घेऊन यायचा आणि द्यायचे, गेट काढायचे, मला जेवणाचं ताट द्यायचं. म्हणजे असं होतं की मी घराच्या बाहेर पण नव्हतो. का नव्हतो? कारण मी त्या एरियामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी म्हणजे ठीकठाक खेळायचो. आणि कसं व्हायचे तिथं टुर्नामेंट वगैरे असले ना की मला बोलवायचे, हा की या नाही. मग मला असं व्हायचं की यार माझी एक्झाम आहे, मग त्यांना समजून सांगणार म्हणजे 10-15 मिनिटं जाणे. मग मी काय करायचो की मी इथं आहे, म्हणजे मी 7 ते 8 महिने मी जेव्हा गावामध्ये होतो हे माहितच नाही कोणाला मी गावात आहे किंवा मी आहे, मी बाहेरच पडायचो नाही. मला कुठल्या ज्या गोष्टी, माझे बाला नावाचा एक मित्र आहे तो पण मला हे करायचा, म्हणजे कुठली गोष्ट मला काही लागत असेल, काही जरी असेल, मला काही समजा भाऊ पण. आणि मी खूप नशिबान समजतो की माझ्या आयुष्यामध्ये माझं कुटुंब, माझे आई वडील, भाऊ बहीण, मामा, मित्र जे आहेत ना, खरंच यांनी यांचा पण माझ्यावर ट्रस्ट होता या गोष्टीबद्दल. आणि प्रत्येक खूप सपोर्ट केला. हा, खूप सपोर्ट करण्यासाठी यांचा सपोर्ट फार होता. येस, सपोर्ट केलेला. त्यांचं असं होतं की तू करत नव्हता, आता तू करतोय ना, तर तुला कुठलं कमी नको पडायला. आणि मग त्या गोष्टी केल्या, म्हणजे सगळ्या गोष्टी बंद केल्या. आणि पूर्णपणे माझं असं होतं की सर मी आहे ना सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत माझं अभ्यासाचं शेड्यूल असायचं, 3-3, 4-4 तासाचे टप्पे. कारण मला माहित होतं की मला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. कारण ऑलरेडी एमपीएससी मध्ये एवढं कॉम्पिटिशन तगडं आहे की एक मार्कानं पॉईंट मार्कानं जातात. 75.75. त्याच्यामुळे मला आता संधी नव्हती द्यायची, कुठलीच संधी नव्हती द्यायची. आणि कुठल्या गोष्टीत कमी पण नव्हतं पडायचं. म्हणजे मला असं ठरवलं होतं की मी प्रत्येक याच्यामध्ये मी 4 पावलं पुढे राहणार, काही असो. समजा कट ऑफ जर लागला त्याच्यापेक्षा आपण एक्स्ट्राच राहणार, म्हणजे अशी भीतीच नको काही की मी होईल का नाही, का कसं होईल का, काय आहे काय नाही. हा, त्याच्यानंतर मी चालू केला. माझं असं होतं की मी म्हणजे जेवताना पण असं व्हायचं माझं की माझं कुठलं तर असायचं, आता इकडलं एखादा समाजसुधारक वाचू आपण, किंवा कानामध्ये समजा काहीतरी टाकायचं, वॉकिंग करतोय तर ऐकायचं. म्हणजे मी पूर्णपणे माझं असं होतं की माझं शरीर फक्त आहे
आणि माझं सर्व जे आहे ना मी सर्वच एमपीसीला अर्पण करून टाकलं. म्हणजे ही याला बोलतात इंटेन्सिटी. या इंटेन्सिटीने जर तुम्ही एखादी गोष्टी करायला म्हणजे केवळ अभ्यासच नाही, तुमच्या आयुष्यामध्ये कुठचंही करिअर असू द्या, त्याला ह्या प्रकारची जर इंटेन्सिटी तुम्ही लावली तर यश मला वाटत नाही की काही फार मोठा टप्पा असेल. आता एमपीएससी हा थोडासा वेगळा प्रकार आहे. म्हणजे इंटेन्सिटीवरती आपण बोलतोय, तुमच्या हार्डवर्कवरती आपण ऐकतोय की अगदी तुम्ही कुटुंब परिस्थितीमध्ये राहत होता, खूप म्हणजे पूर्ण डेडिकेशन तुमचं तुम्ही दिलं होतं. आता हा एक प्रकारचा युटोपिया आहे. म्हणजे कसं की आपण त्याला म्हणू की बाबा मी आता 18 तास अभ्यास करेन, मी आता 19-20 तास अभ्यास करेन, 24 तासांचा दिवस आहे त्याला 18 तास अभ्यास करेन, मेहनत करेन. पण ती मेहनत योग्य डायरेक्शनला आहे की नाही, योग्य मार्गांवरती आपण चालतोय की नाही, हे कधी तपासून बघायचं वगैरे कसं कसं. येस, रेट्रोस्पेक्शन सिंहावलोकन झालंच पाहिजे. आणि जेव्हा मी पूर्वपरीक्षा दिली, पूर्वपरीक्षा दिल्यानंतर मला चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला. आणि मी म्हटलं होतं जसं की मी 5 मार्क एक्स्ट्रा, तर 5 मार्क एक्स्ट्रा होतो मी. आणि मुख्य परीक्षेला जे तुम्ही म्हणताय ना की जे आपलं जे सिंहावलोकन, आणि याच्यामध्ये खरंच माझ्या मित्राचा जो रमेश, जो माझा क्लासमेट होता, तर आम्ही दोघं जण काय करायचो, त्यांनी अगोदर मेन्स दिली होती, पीएसआयची मेन्स दिली होती. त्याला हा एक अनुभवी माणूस. यस, त्याला एक्सपिरियन्स होता की काय करायचं, काय काय नाही तो. तर मग आम्ही डिस्कशन करायचो, मोबाईलवर आम्ही डिस्कशन करायचो. म्हणजे आम्ही तो कुठं अभ्यास करायचा, तो मुंबईला असायचा, तो मुंबईला घरी. आणि तुम्ही इकडे. हा, मी इकडे. म्हणजे आमचं मोबाईलवर काय असायचं की लॉ, मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, जीएसचे विषय असो. आम्ही म्हणजे मॅथ रिझनिंग सोडलं तर आम्ही सर्वच्या सर्व आम्ही डिस्कशनवर स्टडी केलेलं. आणि त्याला एक अनुभव होता. त्यामुळे मला वाटतं की एमपीएससी क्षेत्रामध्ये जेव्हा येताना तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शक कंपल्सरी गरजेचं आहे. मार्गदर्शक जर नसेल ना तर तुमचे अनुभव घेण्यामध्ये आणि पुन्हा त्याच्यातून चुका दुरुस्त करण्यात शिकण्यामध्ये तुमचा किती वेळ निघून जाईल तुम्हाला कळणारच आहे. जर मार्गदर्शक एक तर तुमची शेवटचा अटेम्प्ट आहे, तुम्ही 2दा गेलेला आणि आता रिस्क घेऊ शकत नाही. म्हणजे आता संपलं तर संपलंच, अशा प्रकारचा तो अटेम्प्ट आहे. आणि त्याचा सिरियसनेस तुम्हाला होता सुद्धा. मग अशा वेळेस तुम्हाला तो मित्राची ती मदत मिळाली की ज्याला मुख्य परीक्षा देण्याचा अनुभव होता पाठीशी. आणि आता पूर्वपरीक्षांचं तुम्ही ज्यावेळेस दिली त्यावेळेची पूर्वपरीक्षेला एक्झाम हॉलमध्ये जाताना काय तुमच्या एक्झाम हॉलमध्ये मग कसं झालं की मी जेव्हा पूर्वपरीक्षा केली त्यावेळेस मी भरपूर टेस्ट सिरीज सोडवलेल्या. आणि माझं कसं होतं की आता मला कळून चुकलेलं की कसं आहे की क्रिकेटची मॅच चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की याच्यामधला टफ गोलंदाज कोणता आहे, बुमराह गोलंदाज आहे. मग याला विकेट नको द्यायला. जसं माझ्यासाठी बुमराह कोण होता, माझ्यासाठी सायन्स होता बुमराह. माझ्यासाठी कसं होतं की हा असं वाटायचं की याच्यामध्ये स्कोर करायची, अभ्यास करून पण शाश्वती नाही. मग मी काय करायचो, टार्गेट करायचो की कुठल्या विषयातून मार्क घेऊ शकतो. समजा पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, हे विषय आहे, हे स्कोरिंग वाले विषय. म्हणजे माझं असं होतं की कुठून किती भेटू शकतात, कुठल्या विषयात आपल्याला मॅक्सिमम स्कोर करू शकतो, मिनिमम. हा, ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि ते कॅल्क्युलेशन बरोबर. आणि आपण जेव्हा म्हणतो ना की कसं असते की जेव्हा इस्रो जेव्हा रॉकेट लॉन्च करतो तर लॉन्च करताना त्याच्या प्रत्येक टेस्ट घेतो की काय होऊ शकते, काय होऊ शकते. प्रत्येक पॉसिबिलिटी विचार केला पाहिजे आपण की काय होऊ शकते, एका तासामध्ये काय काय होऊ शकते. नुसता अभ्यास करणं म्हणजे नाही, टेस्ट सिरीज सोडवणं. त्या टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर त्या 1 तासाचं कॅल्क्युलेशन, त्याच्यामध्ये तुमचा असे बरेच विद्यार्थी असतील की ज्यांचा अभ्यास भरपूर आहे पण स्कोर येत नाही. का? कारण त्यांना ते 1 तासाचं प्रेशर हँडल होत नाही. करेक्ट. त्यांना असं होतं की काय होईल, काय नाही, हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल, कसं होईल, ह्या गोष्टी भीतीच घेऊन बसतात. तर ती म्हणतो ना की प्रत्येक टप्प्याची तयारी केली पाहिजे की काय काय पॉसिबिलिटी, हा हे इथं आपण चुकू शकतो, तिथं चुकू शकतो, त्या गोष्टी केल्या पाहिजे आपण. टाइम मॅनेजमेंट असेल, क्वेश्चन कोणता स्किप करायचा, कोणता अटेम्प्ट करायचा आहे, हे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. मग अशा वेळेस हे सगळं तुम्ही त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला ते आलेलं होतं. आणि मी टेस्ट सिरीज मध्ये माझा जेवढा स्कोर यायचा ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये माझा स्कोर आलेला. आणि मी जसं ठरवलं होतं मला ज्या विषयातून जेवढे मार्क मिळवायचे त्या विषयात जेवढे मार्क भेटले मला आणि पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. ज्यावेळेस तुम्ही पेपर देऊन एक्झाम हॉलच्या बाहेर आला त्याच वेळेस समजलं होतं की आपल्याला. आणि अभ्यास आपण पेपर दिल्यानंतरच कळतं की ये मेरे पाले का था, इसको मैंने भी इसको मार दिया, लंबा मार दिया, 6 मार दिया इसको. आणि मग खरा टप्पा आहे मुख्य परीक्षा. हा, बरोबर की आता मुख्य परीक्षेसाठी लॉचा सिलेबस तुमच्या वेळेस होता, मराठी इंग्लिश आहे, त्यांचं कधी आता बऱ्याच वर्षापासून तुमचा संबंध तुटलेला असेल. बरोबर, मराठी इंग्लिश ग्रामर त्यांचं सगळं होतं, हे लॉचं नवीन सब्जेक्ट, हे दडपण आलं. आता माझं असं होतं की मला कसं वाटायचं की पूर्वपरीक्षा एमपीएससी मध्ये सर्वात कठीण आहे, मुख्य परीक्षा सोपी आहे. कारण कसं आहे की पूर्वपरीक्षेला तुम्हाला 7 विषय आहेत, तुम्हाला सिलेबस भरपूर आहे, त्या प्रत्येक विषयामध्ये 10 प्रश्न पडणार आणि याच्यावर 15-20 टॉपिक राहणार, फिक्स नाही. पण मुख्य परीक्षेला कसं आहे, फिक्स आहे. तुम्हाला समजा मराठी ग्रामर 50 मार्काला आहे, तुम्हाला टॉपिक फिक्स आहे, तुम्हाला व्होकॅब फिक्स आहे, इंग्लिश ग्रामर फिक्स आहे, सगळ्या गोष्टी फिक्स आहेत. तर मुख्य परीक्षा खूप सोपी आहे, पाठांतर आणि दुसरी गोष्ट कसं की माझे वडील स्वतः इंग्रजीचे शिक्षक होते आणि त्याच्यामुळं माझं असं होतं की माझं इंग्रजी चांगलं होतं.
इंग्रजी चांगलं होतं आणि मराठी मायबोली भाषा आहे त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू नव्हता. आणि लॉ तर पाठांतराचाच पार्ट होता. आणि बाकीचे जीएसटी विषय पूर्व परीक्षेलाच केलेली होती मी सगळे. हार्डवर्क तिथं. मुख्य परीक्षेला कसं असते की बरेच पोरं काय करतात की पूर्व परीक्षा झाली की मुख्य परीक्षेचा टाइम आहे ना थोडासा घालतात. मी बिलकुल, आता आमची मुख्य परीक्षा तब्बल 1 वर्षानंतर झाली, पण ते 1 वर्षामध्ये मी कुठल्याच परीक्षेची तयारी नाही केली. पूर्व परीक्षा जरी आली कुठली तरी काय करायचो की हा जो टॉपिक म्हणजे याचा जो सिलेबस आहे तोच कॉमन सिलेबस तेवढाच वाचायचो. बरोबर. म्हणजे मी त्या ट्रॅकच्या बाहेरच पडलं नाही. म्हणजे वारंवार रिव्हिजन करत राहिलो मी. आणि मी काय केलेलं की सगळ्या गोष्टीची इव्हन मी लॉची रेकॉर्डिंग केलेली, मराठी ग्रामरची रेकॉर्डिंग केलेली. इंग्लिश ग्रामर रेकॉर्डिंग आम्ही काय करायचो, आम्ही डिस्कशन करताना काय करायचो की समजा आता एखादा टॉपिक आहे, त्या टॉपिकचा 1/3 पोर्शन जो आहे ना तुम्ही माझ्या आवाजात रेकॉर्ड करायचो. आणि तो रेकॉर्ड केल्यानंतर मी काय करायचो, समरी काढायचो. यस, समरी काढायचो. म्हणजे त्याच्यामधलं मेन काय आहे, यस काय आहे नेमकं ते काढायचो. आणि ते काय करायचो की कानात हेडफोन टाकला, समजा जिम जॉईन केली, नंतर मी मेन्सला थोडंसं काय फिजिकली खूपच बेकार झालो होतो मी म्हटलं आता थोडा टाइम आहे 1 वर्ष, थोडं काहीतरी त्याच्यावर थोडं आपण देऊ. परत फिजिकल पण परत फिजिकल पण असं नको की वेळेवर पास हो गए और आगे जाके खिसक गए अभी. त्याच्यानंतर मी काय झालं की चालू केली आणि मी काय करायचो कानात टाकायचो, मी रनिंग करते वेळेस ऐकायचो, येताना जाताना. म्हणजे काय झालं की मुख्य परीक्षेचं असं आहे की रिव्हिजन आणि पाठांतर ती इन्व्हॉल्वमेंट तुमची त्या इंटेन्सिटीने झाली. यस, तुम्ही परत तिथे एकदा 100% त्या अभ्यासाला त्या सिलेबसला पूर्णपणे जोडले गेलात आणि त्या डुबून गेला. आणि हे डुबलेपणच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सर मी तुम्हाला सांगतो की मी जो रमेश माझा मित्र जो आहे तर त्याचा असायचं, मी म्हणायचो की मला एवढे मार्क पडतील, तो माझ्यासोबत बेट लावायचा की तुला एवढे नाही, तुला एवढे मार्क पडणार. आणि तो प्रत्येक वेळेस बेट जिंकायचा. म्हणजे त्यांना माझ्यावर बिलीफ होता की माझा एक धोनी नावाचा मित्र आहे, तो पोलीसमध्ये आहे. तर तो तर असं होतं की घरच्यांना असं वाटतं नाही की आता याचं कसं होईल काय, कारण तो पोलीस कॉन्स्टेबल झालेला, तो जॉईनिंग झालेला, त्याला 7-8 वर्ष झाली सर्व्हिसला झालेली. तर तो म्हणा तुम्ही टेन्शन घेऊ नका, हा ठरवलं नाही ना, मी बॉन्डवर लिहून देतो, हा 100% होणार म्हणजे होणार. म्हणजे मित्रांचा माझ्यावर ट्रस्ट होता. वडिलांचं असं होतं की हा क्रिकेटमध्ये अगोदर एनर्जी टाकली याने, आता हा एज्युकेशन टाकतो. 10वी पर्यंत माझा अभ्यास चांगला होतो, हा टाकतोय तो हा करेल. भावाचा पण, भावाला कधी माझ्या पोटेन्शियल डाऊट आला नाही. आणि मग कसं होतं की मला वाटतं की जेव्हा आपण यशस्वी होतो ना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असतो ना, तर ते केवळ एकट्याचं यश असतं. ते आपल्या कुटुंबाचं यश असतं, ते आपल्या आई वडिलांची धडपड असते, ते आपल्या भावंडाची असते, आपल्या मित्रांची असते, सगळ्यांची धडपड असते. सगळ्यांचा हातभार त्याला, यस हातभार आहे त्याच्यामध्ये. नक्कीच एकटा काही नाही करू शकत. जोपर्यंत तुम्हाला, मी नशिबान समजतो सर की खरंच मला आई वडील की या वयामध्ये पण घरच्यांना वाटत होतं की कुछ तो कर सकता है, इसमें ठान लिया तो करेगा, याने ठरवलं तर हा करतोच. अशा पद्धतीने. बरोबर. आता मुख्य परीक्षा तुम्ही देताय, मुख्य परीक्षेत तुमचा अभ्यास झाला, हा वर्षभर तुम्ही स्ट्रगल करून अभ्यास केला आणि मुख्य परीक्षा दिली तुम्ही व्यवस्थित. तिथे स्कोअर वगैरे कसा आहे? स्कोअर माझा असा आहे सर की मुख्य परीक्षा जेव्हा दिला, लँग्वेजला पण मला चांगले मार्क आलेले, ऑलमोस्ट आय थिंक 73-74 मार्क आलेले मला. ते तुम्ही सांगतील मराठी किती, इंग्लिशला किती? आता त्यावेळेस कसं होतं की सर मराठी, इंग्लिश, परत कायदा, करंट अशा गोष्टी होत्या. पेपर 1 थोडासा पेपर 1 म्हणजे त्यात बरोबर. आता कसं झालेलं आता 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्लिश, आता थोडं तसं हे झालेलं आहे. आणि सेकंड पेपरला मी 75 मार्क पडलेले आणि जेवढा कट ऑफ लागला होता ग्राउंडचा त्या कट ऑफ पेक्षा मला 51 मार्क प्लस लीड होती. मेन्सची तुमची लीडच फार महत्वाची असते. कारण त्या लीड वरती तिथं मग तुम्ही शुअर होता की आता फक्त आता आपल्याला फिजिकल चांगल्या पद्धतीने करायचंय. एकदा फिजिकल आपण चांगल्या पद्धतीने केलं की आपलं आता लीड 51 आहे म्हटल्यानंतर काय प्रश्नच बोलत. मला एक इंटरप्ट करावं वाटते सर, नथिंग इज ओव्हर अंटिल इट इज रिअली ओव्हर. म्हणजे PSI ही परीक्षा मी म्हणतो की MPSC मधली सर्वात जास्त टप्पे असलेली परीक्षा. तुम्ही पूर्व परीक्षा पास व्हा, मुख्य परीक्षा पास होत, तुम्ही फिजिकलला नापास झाले की तुमची सगळी मेहनत झिरो होती. यस. आणि काय झालेलं आहे की मला त्याच दरम्यान आहे ना मला परत इंजुरी झाली ग्राउंड करते. इंजुरी झाली मला. ग्राउंड पुढे तुम्ही घरीच की मग नाही, ग्राउंड मी काय करायचो की जिम मध्ये ट्रेडमिलवर वगैरे पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं, आता माझं कसं होतं की ग्राउंड आम्हाला 60 मार्काला क्वालिफाय होतं, त्याच्यामुळे मी, आणि लीड पण मला चांगली होती, त्याच्यामुळे मी असं की हा ठीक आहे फक्त इंजुरी पण वाचायचो. पण इंजुरी झाल्यामुळे मला थोडीशी सबकॉन्शियस माइंड मध्ये भीती होती. पण मला थोडंसं स्पोर्ट्समुळे इंजुरीतून कसं रिॲक्ट व्हायचं, काय व्हायचं, काय नाही अनुभव आले. येस. आणि त्या अनुभवाचा मला फायदा झाला इकडे. इंजुरी ठीक 100% जरी रिकव्हर नाही झाले तर मी अर्धे इंजुरीवर मला नी पेन झाला होता. नी पेन झाला होता, मिनिस्कस टेअर झाला होता गुडघ्याची गादीची म्हणताना. लॉंग जम्प करते वेळेस मला प्रॉब्लेम झालेला तो. आणि तो करून मी तो क्लिअर केले. मी 89 मार्क आले मला फिजिकलला. म्हणजे मला तर वाटतं की ते मार्क कमी आले, कारण मी जर समजा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड जर आहे तर मी 100 पैकी 100 घ्यायला पाहिजे. पण इंजुरीचा विचार जर करता तर चांगले मार्क. खरं. आता PSI ला म्हणजे आता बाकी बऱ्याचशा गट करता कुठंच इंटरेस्ट नाही, PSI मात्र आहे. कारण पब्लिकशी संबंधित येणारा हे खातं आहे आणि ते पद जे आहे हे लोकसेवेमधलं एक पब्लिकच्या लॉ अँड ऑर्डरशी संबंधित असणारं पद आहे, त्यामुळे तिथे मुलाखत आहे.
मग या कधी कुठली मुलाखत दिली ती आधी काही प्रश्नच नव्हता, दिली होती कुठली? माझं मुलाखत म्हणजे मी काय केलेलं की जेव्हा आता मुलाखतीचं शेड्यूल डिक्लेअर झालं, पहिल्या दिवशी मुलाखत होती माझी, आणि मी काय केलं की आता मी म्हणतो ना की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे. मी असं ऐकलेलं की सर की तिथं कधी इंग्लिश मधून इंटरव्ह्यू घेतात, तर मी स्वतःहून एक इंग्लिश मधून दिलेला, म्हणजे स्वतःहून मी इंग्लिश मधून माझा मॉक इंटरव्ह्यू दिलेला. मी 2 इंटरव्ह्यू म्हणजे मॉक इंटरव्ह्यू 2 इंटरव्ह्यू दिलेले. आणि जेव्हा माझा इंटरव्ह्यू झालेला, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू काय झाला, कुठल्या पॅनल? इंटरव्ह्यू मध्ये पांढरपट्टे सर होते आणि पॅनल मध्ये किती लोक होते? 2 लोक होते पॅनल मध्ये. काय प्रश्न विचारले? प्रश्न गेल्यानंतर त्यांनी म्हटले की बघितले असं अगोदर माझं इतने दिन म्हणजे एवढे वर्ष काय, मी त्यांना सांगितले की सर असं असं होतं, मला क्रिकेटची आवड होती, मी असं क्रिकेटमध्ये खेळलेलो आणि त्याच्यानंतर मग पुढे हा जो आता प्रवास सांगितलेला तो सांगितलेला त्यांना. बरं ठीक आहे, ऐकलं त्यांनी? हा, त्यांना म्हटले ठीक आहे ओके. मग त्याच्यानंतर अजून म्हटले की तुला रिग्रेट वाटत नाही का क्रिकेटचं, म्हणजे तुझे क्रिकेटमध्ये एवढे वर्ष वाया गेले? मी म्हणलं सर नाही, रिग्रेट नाही वाटत. जर समजा मी क्रिकेटच्या जर समजा आवड जर नसती मला, तर कसं असते की सर मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा कसं व्हायचं की थोडंसं अट्रॅक्शन असतो वाईट गोष्टीचं, व्यसनाधीनतेकडे मी थोडं आकर्षित होत होतो. आणि क्रिकेटमुळे मला व्यायामाची सवय लागली. त्यांना मी म्हटलं की मला क्रिकेटमुळे व्यायामाची सवय लागली आणि मी आज दररोज 2 तास व्यायाम करतो, दररोज 5 किलोमीटर पळतो. मी आयुष्यात कधी चहा पण पिला नाही. आणि त्यांना खरंच ते इम्प्रेसिव्ह वाटलं की मी म्हटलं रिग्रेट नाही, मी जर क्रिकेटर नसतो झालो तर मी हे झालो असतो, फिटनेस गमावून बसलो असतो. हा, आणि त्याच्यानंतर आणखी एक तर यांनी प्रश्न विचारला की तुला एवढा वेळ का लागला इथे? ओके, मी म्हटलं की सर मला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी उशिरा सुरुवात केली. म्हणजे अगदी 30व्या वर्षी तुम्ही पोलीस भरती, 30व्या वर्षी पोलीस भरती, 30व्या वर्षी तुम्ही PSIच्या तयारीला लागला, म्हणजे जिथून लोक गिव्हअप करायला सुरुवात करतात किंवा आता संपले, आता 32 वय झालं, म्हणजे आता लग्न करायचे, प्रपंच, घरचं प्रेशर वगैरे सगळ्या गोष्टी, आणि तिथून तुम्ही कधी? सरांनी पण मला लग्नाचं विचारलं, तुझं लग्न कधी? मी म्हणलं सर माझ्या आयुष्याचा घड्याळ उशिरा चालू झालेला आहे, मला उशिरा गोष्टी समजल्या आणि मी खरंच मला ज्या गोष्टी म्हणजे आपण ज्या चुका झाल्या, म्हणजे ज्या गोष्टी समजा आता मी स्पोर्ट्स जरी करतो त्यावेळेस मी बॅलन्स करायला पाहिजे होते, खरंच मी बॅलन्स नाही झाले माझ्या. माझं असं होतं की मी एकच गोष्ट पकडली, एकच करायचं, म्हणजे क्रिकेट म्हणलं की क्रिकेट, मला क्रिकेट सोडून गेलं, मला अभ्यास म्हणजे का अभ्यास, याचा तर फायदा झाला मला. मग ते बॅलन्स करता आला पाहिजे गोष्टी, फिजिकली फिटनेसला पण आपल्याला हे करता आलं पाहिजे. आता कसं की 2023ची जी ऍड आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी फिजिकल परीक्षा पास नाही झाली, मार्क घेऊन पण पास नाही झाले, खूप प्रमाणात, म्हणजे त्या प्रमाणात मुली पण नाही मिळाल्या, त्या मुलं पण त्या प्रमाणात इतकी मुलं डिस्क्वालिफाय. मग ते झालेलं. त्याच्यानंतर म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये असं होतं की मी त्यांना असं वाटत होतं की मी त्यांना सांगतोय माझी स्टोरी, आणि त्यांना पण थोडंसं असं वाटत होतं की काय आहे म्हणजे काहीतरी वेगळीच पर्सनॅलिटी भेटते ना. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा त्यांनी पॉझिटिव्ह पॉईंट विचारले, माझे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे तुझे, मी म्हटलं सर की एक गोष्टीवर मी जेव्हा लावतो ताकद, जेव्हा लावतो तेव्हा मी 100% झोपून देऊ करतो. मग निगेटिव्ह पॉईंट आहे, हाच निगेटिव्ह पॉईंट आहे. ज्या वेळेस मला दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला पाहिजे त्या गोष्टी बॅलन्स नाही केल्या मी. बरोबर. मग ते एकंदरीत चांगला इंटरव्ह्यू झाला आणि मला इंटरव्ह्यूला 26 मार्क भेटले. सो म्हणजे मला पण वाटत नव्हतं की आता माझा एवढा गॅप आहे, माझं एवढं वय आहे, हे आहे ते आहे, असं वाटेल ना की आता कसं एमपीएससी मध्ये येणारा क्राऊड कसा असतो की डिग्री करतो पास, नंतर मग 1-2 वर्ष इकडे तिकडे झाले लगेच करतो. माझं असं झालं की इसने कब चालू किया, कब आ गया इधर, असं झालेलं ना. मग थोडंसं वाटत होतं मला की मला पडतील ना पडतील, पण त्यांना माझी पर्सनॅलिटी, आणि मी असं विचार केला होता की मला 24 मार्क जर पडले असतील, 24 मार्क जर पडले तर मी समजेल की मी डिझर्विंग कॅन्डिडेट आहे का. मला 26 मार्क पडले म्हणजे डेफिनेटली येस. नाही, ते पॅनली पण ते शिक्कामोर्तब केली तुमची, बरोबर आहे की खरं. आता हे सगळे इंटरव्ह्यू झाल्या, एवढा सगळा प्रवास झाला, निकालची प्रतीक्षा करत असाल, निकाल लागला तो क्षण काय? निकाल लागला 1 ऑगस्टला जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली आणि त्याच्यानुसारच कळते ज्याचं होणार आहे सिलेक्शन काय. तुम्ही कुठे होते? मी पुण्यामध्ये होतो आणि मी घरी आई वडिलांना व्हिडिओ कॉल केलेला, खुश झालेले. त्यांचं असं होतं की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आई वडिलांचं टेन्शन मी एकच होतं की ये करेगा क्या, कब करेगा, कब होगा, इसकी उमर होने को आई, म्हणजे असं म्हटल्यासारखं काय होईल काय याचं. आणि त्यानंतर जेव्हा मी गावाकडे गेलेलो, गावाकडे जश्न झालेला एकदम. माझी आई म्हणजे पहिल्यांदा मी आईला बघितलेलं नाचताना, आणि खरंच मी म्हणतो की मी माझ्या आयुष्यामधला, माझ्या कुटुंबामधला सर्वात आनंदाचा क्षण होता तो. आणि मला असं वाटलं की यार ये तो म्हणजे बहुत गलती करती, म्हणजे गलती का, कारण हे खूप लवकर द्यायला पाहिजे, लवकर द्या तुम्ही, आणि तुम्हाला पर्सनल लाईफ मध्ये काय करायचं ते करा. मी खूप वेळ लावला असं वाटत होतं, पण ठीक आहे, आता समाधान आहे की ते यस हॅपी आहेत ते, आणि त्यांना प्राऊड आहे की चलो
आपल्या म्हणजे झालं याच व्यवस्थित, कारण तुम्ही म्हणलं त्यांच्या आयुष्यातले एक मिनिट दूर झाला ऐकलं, आणि ते फार महत्वाचं आहे खरं तर. म्हणजे कुठल्याही आपल्या संस्कृतीमध्ये ते आहे, किंवा आपल्या आईवडिलांसाठीच आपण झटलं पाहिजे, त्यांच्या स्वप्नांची आणि आपल्या स्वप्नांची सांगड घालून आपण कुठेतरी चांगल्या मार्गावरती राहिलं तरच ह्या सगळ्यांचं भलं असतं. आणि त्या खरं तुम्ही करून दाखवलं की बाबा आशा सोडून दिलेली असतील बऱ्याच लोकांनी, किंवा आता हा म्हणजे संपला, किंवा हा म्हणजे आता काय झालं, याचं आता क्रिकेटमध्येच गेलाय, आता सगळं झालं वगैरे, असं पण निगेटिव्ह थॉट्स तुमच्या आजूबाजूला असतील कदाचित. मी क्रिकेट अभी भी जिंदा आहे, फिजिकली फिट आहे मी, आणि पुढे पण खेळेल मी क्रिकेट. जो मी समजा मला ज्या लेवलला मला खेळायचं होतं त्या लेवलला जरी नाही खेळलं तरी काही ना काहीतरी खेळेल, म्हणजे आहे नक्की. आणि सर मला कसं सांगावंच काय वाटते, आता मी 32 वर्ष चालू केली, तर बरेच विद्यार्थी असतात ना की टेन्शन घेतात, तर त्यांचं कसं होतं की सर, म्हणजे मला जनरली वाटते की ते काय होते की त्याच चुका, आता समजा एक एक्झाम दिली आपण, त्या एक्झाम दिल्यानंतर आपल्याला कुठं कमी पडली, काय करायला पाहिजे, आपलं कुठलं विकनेस होतं, एखाद्याचं समजा मॅथ वीक आहे त्यांना मॅथवर काम करायला पाहिजे, एखाद्याचं सिली मिस्टेक होतं ते सिली मिस्टेकवर काम, जोपर्यंत चुकावर काम करणार नाही आपण तोपर्यंत ह्या परीक्षेमध्ये आपण 7 वर्ष 8 वर्ष कसे निघून जातील हे कळणारच नाही. जर समजा मला एवढंच वाटते की जर मी करू शकतो ना कोणी करू शकते. नाही असं पण आहे की बाबा तुम्ही म्हणजे 32व्या वर्षी सुरू केला, तुम्ही ते मिळवलं, आता बरीच मुलं ही योग्य वयात सुरू करून त्यांचं वय 32 झालेलं असेल. म्हणजे असं बरीच उदाहरणं आपण पेटीमध्ये बघतोय की बरीच वर्ष 10-12 वर्ष अगदी होत आली तरी मुलं त्याच चुका त्याच रिपिटेशन. हे इन्स्पायर टॉक म्हणजे काय, किंवा हे पॉडकास्ट किंवा हे यशस्वीतांचं हे इंटरव्ह्यू घेण्याचं मूळ पर्पजच हा आहे की बाबा नो, तुम्ही या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी आता एक आत्मचिंतन करा, आणि या चिंतनातून या तुमच्यासारख्यांच्या संघर्षातून तुम्ही हे प्रेरित होऊन त्या पद्धतीने त्याच्यावरती तुमच्या जे काही कमी आहेत त्यावरती तुम्ही ओव्हरकम केलं पाहिजे, आणि ते तुमच्या यशापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. याचं मुळातच इन्स्पायर टॉकचा हा हेतू आहे, आणि त्या हेतूनच या सगळ्या गोष्टी आपण इथे घडवतोय आणि तुमच्यासारख्यांच्या कहाण्यातून ते तिथपर्यंत पोहोचवतोय. तर परत एकदा अरविंद, मला आता म्हणजे खूप हे इन्स्पायरिंग आहे, म्हणजे खरंच इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणतो ना, हे खूप म्हणजे आतापर्यंत खूप मुलाखती झाल्या, पण अरविंदची मुलाखत खाशी वेगळी ठरते आहे. आणि आता ज्यावेळेस आपण शेवटाकडे येतोय, आणि आता मला परत एकदा असं ओव्हरऑल म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षाच नाही, एक आयुष्य म्हणून, एक या महाराष्ट्रातला एक युवक म्हणून, आणि या सगळ्या आताच्या या सगळ्या परिस्थितीमधला एक युवक म्हणून, फिटनेस आहे, करिअर आहे, शिक्षण आहे, घर आहे, या सगळ्यांमध्ये तुम्ही आता मुलांना काय संदेश देता? मला एवढंच म्हणायचं सर की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाताना तेव्हा खरंच आपण या गोष्टी करू शकतो का. आता माझं असं होतं की मी जरी सुरुवात केली पण मी असं झालं की मी झोकून दिलं स्वतःला, आणि झोकून दिल्यानंतर मी त्याच्यात यश मिळवलेलं. मग तुमची खरंच तयारी आहे का त्या गोष्टीमध्ये करण्याची, का तुम्ही फक्त करताय वाऱ्या केल्यासारखं, पंढरीच्या वाऱ्या केल्यासारखे, समजा ही एक्झाम दिली, पूर्व परीक्षा ह्या थोडं केला, पुन्हा त्याच चुका करत जर राहिला तुम्ही तर पास होणं खरंच मुश्किल आहे. तुमच्यानं जर तुमच्या चुकावर खरंच प्रामाणिकपणे काम जर करत असाल ना, ते म्हणतो ना की पावर जो आहे ना तो खरंच आहे. तुम्ही जरी समजा कुठली एखादी परीक्षा जरी तुमची गेली ना, तर आता माझं कसं की मी पोलीस कॉन्स्टेबल साठी माझ्यासाठी असं होतं की जसं की एक बुमरा तिकडून इकडे आलाय आणि तो काहीतरी अचीव्ह करतो, IPS झालाय. माझ्यासाठी असंच होतं की मी समजा क्रिकेटर असताना इकडे जे आलो तर ते का होऊ शकलं, कारण मी झोकून देऊन गेलो 100%, आणि मी रिक्वायरमेंट बघितली की परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे, कुठं करू शकतो, काय करू शकतो, माझ्यात काय दोष आहे, कुठल्या चुका होत आहेत माझ्याकडून. तर मला एवढंच म्हणायचं की सर पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे आणि फिजिकली फिट राहिलं पाहिजे. आता तुमच्या समोरच उदाहरण आहे, तुम्हाला पण वाटणार नाही की मी करंट माझं एज जे आहे त्याच्यापेक्षा 10 वर्ष कमी तुम्हाला दिसेल. कोणी म्हणणार नाही की मी 38 एजचा आहे आता. बरोबर, 38. तर फिटनेस तुमच्या चांगल्या सवयी, तुमच्या व्यायामाच्या आहाराच्या सवयी तुम्हाला खरंच 10 वर्ष पाठीमागे घेऊन जात, आणि तुम्हाला फिजिकली नाही तर मेंटली. मी पण स्वतःला कधी असं समजलं नाही की माझं वय झालं, मला कधी सर टेन्शन आलं नाही. बरोबर. आणि कसं की खेळाडू वृत्ती असल्यामुळं की हार पचवण्याची माझ्यामध्ये ती सवय असते की म्हणजे हारल्यानंतर पुन्हा कसं पुढच्या फाईटबॅक कसं करायचं. तर ते फाईटबॅक प्रत्येकानं आयुष्यात आपल्या चुका आणि त्याच्यावर काम करून फाईटबॅक केलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही यशस्वी व्हावं आणि तुमची पण जर्नी सरांसोबत शेअर करावी. नक्कीच तुमच्या शुभेच्छा त्यांच्या कामी येतील, आणि तुमची ही इन्स्पिरेशन पण त्यांच्या कामी नक्कीच येईल. खूप खूप धन्यवाद अरविंद, तुमचं या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि तुमचा हा अनुभव एकंदरीत हा जीवन अनुभव आहे आणि या आमच्यासोबत शेअर केलात. आणि यातून एखादा अरविंद जो रस्ता भटकलेला आहे आणि तो योग्य मार्गावरती आला आणि असाच यशस्वी झाला तर त्याचं हे फलित असेल. तर परत एकदा खूप खूप थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.